आपल्याकडे असे लोक भरपूर आहेत की जे स्वतः काहीच करत नाहीत, पण दुसरा आपल्या देशाच्या भल्यासाठी प्रगतीसाठी काहीतरी करतोय तर त्यात त्यांना मेलोडी दिसते तर कधी झालमुडी दिसते. पण या सगळ्यांची गान जाणणारा विकास पुरुष मोदी हा यांना असाच झालमुडी ते मेलोडी प्रवास करवत राहणार आहे दिवसेंदिवस. नरेंद्र दामोदरदास मोदी या नावाचं जे रसायन आहे ना, ते भारतातल्या लिब्रांडूंना सहज पचण्यासारखं नाहीये. पण ते समजून घेणं देखील या सुमार बुद्धीच्या बालिश विरोधकांना जमणार नाहीये. काल परवापासून जो विदेशी तमाशा सुरू आहे तो तर कमालच होता. पण आधी आपण मागच्या महिन्यात ज्या बंगालच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्येही बराच तमाशा झाला होता. तिथेही मोदींचा एक करिश्मा होता. आणि जसं आता दिसतोय तुम्हाला काल परवापासून ते मीम्स आणि जे काही चाललंय ना, तसाच एक जो काही एक अनोखा चमत्कार किंवा काय वेगळीच कलाकारी जी बंगालमध्ये झाली होती त्याच्यावर बोलूया. आता हा मोदी नावाचा करिश्मा नेमका कसा आहे, हा करिश्मा कसा पसरतो, सभोवताल कसा आपल्या कवेत घेतो, विश्वव्यापक वगैरे म्हटलं तर हसणारे हसतीलही, बोलतील आ गया चाटुकार. पण खरोखरच सभोवताल कसं व्यापून घेतलं जातं याचा उत्तम नमुना म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी. गुजरात सारख्या राज्यातून कुणीतरी नेता उठेल आणि एक दिवस भारताचं नेतृत्व करेल असं कधी कोणाला वाटलं होतं का? आता बंगालच्या निवडणुका हा तसा वरवर साधासा वाटणारा विषय, पण भारताच्या पूर्वेकडचे राज्य म्हणजे बांगलादेशी घुसखोर, म्यानमारमधले गुन्हेगार रोहिंग्या तिकडे झोडपले गेलेत म्हणून भुके कंगाल झालेले ते मुसलमान, धर्मांतरणाचं टोलकिट राबवायला निघालेले जिहादी आतंकवादी, यांना भारतात प्रवेश देणारं एक कवाड, एक दरवाजा जे काय होतं ते होतं पश्चिम बंगाल. बांगलादेशात हिंदू संपवला जात होताच, पण बंगालमध्येही हिंदूंची अवस्था अल्पसंख्य बनवण्याकडे ममता बानूचा कल होता. सारं काही स्वच्छ स्पष्ट दिसत असूनही विशेष म्हणजे हीच ममता पश्चिम बंगालचं नामांतर करून बांगला करायला निघाली होती. एकदा का बांगला झालं की पुढे बांगलादेश व्हायला कितीसा वेळ लागणार होता. या निवडणुका अतिशय क्रुशल होत्या भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं. जर काही बाई तिच्या बांगलादेशी, रोहिंग्या आणि त्या सगळ्या मुस्लिम वोट बँकेच्या जोरावर पूर्ण जिंकली असती तर काही खरं नव्हतं. जिंकली असती तर म्हणजे ती जिंकलीच असती. ममता बानूच्या आजवरच्या अनभिषिक्त सम्राज्ञी पदाला अबाधित राखण्यासाठी हे ग्रीन आर्मीवाले कटपीस गार्ड कशाला पोचले होते तिने? त्यासाठीच. या बाणगुळांना, या पॅरासाइट्सना खरं तर छाटणं गरजेचं होतं. त्यांची छटाई ही बंगालमधल्या SIRच्या माध्यमातून करण्याची अक्कल आणि शक्कल वापरणारे मोदीच. बरं, त्या पॉकेटमधून ममताला जिंकवणारा हिरवा मसाला उगवतोय, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, तिथेच हा बाबा पाटा वरवंटा घेऊन बसला. मस्त या हिरव्या मसाल्याची चटणी बनवली. ही कूटनीती वापरत असताना सर्वसामान्य लोकांवर प्रभाव टाकणाऱ्या अनेक गोष्टी ज्या या करिश्माई व्यक्तिमत्वात दडलेल्या आहेत. लोक मोदींना नाटकी बोलतात, नौटंकी बोलतात, काही बाई बोलत असतात. कोणी काहीही का बोले ना, हा माणूस मौके पे चौका मारून आपल्या संघाला जिंकवणारा फिनिशर आहे. जसा धोनी होता ना मॅच फिनिशर. अमित शहा, अजित डोभाल यांच्यासारखे शतरंज के खिलाडी आतून वेगवेगळ्या चाली रचत असतात. आणि हे सगळं करत असताना मोदींनी बंगालमध्ये आल्यावर काय केलं? प्रचाराला आल्यावर तर बंगालमध्ये एक भेळ मिळते, त्यात राईचं तेलही टाकलं जातं चवीसाठी. आता किती लोकांना राईचं तेल आवडतं आपल्यापैकी कल्पना नाही. ही भेळ मुंबईत खायची असेल ना तर ती झवेरी बाजारमधल्या खाऊ गल्लीत मिळते, तिथे जाऊन टेस्ट करा. आता या भेळीला झालमुडी म्हणतात. 10 रुपयांची नोट देत त्या झालमुडीवाल्याकडून ती भेळ घेत मोदींनी रातोरात त्या झालमुडीवाल्याला तर प्रसिद्ध केलाच केला, पण झालमुडी हा पदार्थ, ही जी भेळ आहे ती भारतभर प्रसिद्ध करून टाकली. परसेप्शन काय पसरवलं तर ममतासह सगळ्याच विरोधकांनी आपटली तरी अवघ्या 10 रुपयात मोदींनी बंगाल जिंकला. 10 रुपयाची झालमुडी घेऊन. ही होती झालमुडीची स्टोरी. देशाच्या पूर्वेकडून सुरू झालेला हा प्रवास झालमुडीकडून तिकडे इटालीला कसा गेला तर पार्लेच्या मेलोडी नावाच्या चॉकलेटच्या माध्यमातून. राहुल गांधींपासून या देशातले सगळेच मोदी विरोधक काय काय बोंबलत होते की इकडे देशाला संबोधन करताना मोदी सांगतात तेल जपून वापरा आणि परदेशवाऱ्या करू नका, सोनं विकत घेऊ नका, पण स्वतः मात्र 5-6 देशांचा दौरा करून आले. तर या दौऱ्यात नॉर्वेत एक कंट्रोवर्सी झाली.
ती हालेलिंग नावाची पत्रकार जी मोदींना प्रश्न विचारून जगभर प्रसिद्ध झाली होती, तिचा हा प्रसिद्धीचा भर जास्त काळ टिकला नाही. मोदींनी बंगालमध्ये झालमुडी खाल्ली ही नॅशनल न्यूज झाली. भाजपच्या कुठल्याही राज्यातल्या यशानंतर जिलब्या पाडल्या जायच्या, लाडू वळले जायचे, पेढे वाटले जायचे. पण यावेळी पहिल्यांदाच हा झालमुडीसारखा राईच्या तेलाचा चटाका असलेली भेळ भारतभर वाटली गेली. आता अनेक ते स्नॅक्स बनवणार आहेत, ते कुरकुरे बिरकुरे, वेफर्स. तर बालाजी नावाचा एक ब्रँड आहे. बालाजी सारख्या वेफर्स बनवणाऱ्या ब्रँडने झालमुडी लगेच तातडीने बाजारात आणली. किती ताकद आहे बघा या माणसाच्या नरेटिव्ह सेटिंगमध्ये. आता हे नरेटिव्ह सेटिंग थोडंसं निगेटिव्ह म्हणजे वाटेल, त्याला खरं तर ब्रँड मेकिंग म्हटलं पाहिजे. आता काल त्यांनी इटलीत जॉर्जिया मेलोनींना पार्ले मेलोडी चॉकलेट्स गिफ्ट दिले आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. तर मेलोडी नावाचं चॉकलेट बाजारातून आउट ऑफ स्टॉक झालं काही तासातच. पार्ले इंडस्ट्रीचे शेअर्स रातोरात वधारले. मित्रांनो, या मेलोडीचं पाकिट फक्त 100 रुपयांचं, पण ब्रँडिंग झालं करोडोंचं. पण इकडे दिमागसे पैदल जे लोक आहेत ना, ते काय काय फालतू कमेंट्स करतायत. प्री वेडिंग शूट चाललंय, आता लग्नच करून टाका, हात मिळवला मिठी कधी मारणार. अरे काय तुम्हाला कसली काळजी पडली राव. अरे एका राष्ट्राच्या 75 वर्षांच्या पंतप्रधानांचं दुसऱ्या एका मोठ्या राष्ट्राच्या प्रमुखाशी दोस्तीचं मैत्रीचं नातं असू शकत नाही का? आणि असलं तर ते बिघडलं कुठे? मोदींना नाही आहे घरबार, पण त्या मेलोनीचं तर कुटुंब आहे, तिचं घर आहे, नवरा आहे, मुलं आहेत. त्याचा पण विचार करत नाही. नशीब ते तिकडचे पाश्चात्य लोक तसे ओपन माइंडेड आहेत. आता लोक खरंच दिमागसे पैदल म्हणजे अगदी रांगत चालणारेच आहेत आपल्याकडे. त्यांना पैदल म्हणता येणार नाही. कसं आहे ना, मेलोडी इतनी चॉकलेटी कैसे या प्रश्नाचं उत्तर साधं सोपंच आहे. मेलोडी खाओ खुद जान जाओ. काय आहे ना, तुमची राजकीय विचारसरणी कोणती असो, पण देशाच्या पंतप्रधानांचा नुकताच झालेला 5 देशांचा दौरा भारताच्या ऊर्जा आणि व्यापारी भविष्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. हे लक्षात घ्या आधी. मीडियात फक्त मेलोडी आणि त्या मीम्स आणि फोटोंची चर्चा झाली. लोकांना वाटतं की हे पिकनिक बनवायला गेलेत. पण या दौऱ्यात तब्बल 3 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा पाया रचला गेला. हे कुणाला लक्षात येतंय का? विशेषतः मराठी तरुणांना आणि उद्योजकांना यात काही संधी आहे हे कुणी शोधलंय का, कुणी पाहिलंय का? तर नाही. आपले मराठी तरुण सोशल मीडियावर काय काय लिहित आहेत कालपासून. प्री वेडिंग शूट, कर डालो शादी, करेल वेळ आली तर करेल. आता UAE सोबत भारताचे 7 महत्वाचे करार झाले. ते बघितले तुम्ही? नाही. 2025-2026 पर्यंतच्या द्विपक्षीय व्यापार जो आहे यांचा, जो ट्रेड आहे, या बायलेटरल ट्रेड ज्याला म्हणतो आपण, $100 अब्ज वरून 2032 पर्यंत $200 अब्ज म्हणजे सुमारे 16.6 लाख इतके कोटी रुपये. म्हणजे आपल्याला ते लिहायला सांगितलं तरी लिहिता येणार नाहीत मला, किती शून्य लिहायचे माहीत नाहीत. इथपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे. यात सर्वात महत्त्वाचा भाग काय आहे माहिती आहे का? भारताचं स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजे सामरिक तेल साठा मजबूत करणं. नेदरलँड आणि स्वीडन त्यांच्याकडचं हायटेक टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे, या देशांकडून सेमीकंडक्टर सप्लाय चेन आणि डिफेन्स, जो काही डिफेन्स एरिया आहे आपला, डिफेन्स सेक्टर जे आहे, त्या डिफेन्स सेक्टरमध्ये जवळपास 30 ते 35 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे या देशांकडून. नेदरलँडच्या जलव्यवस्थापन तंत्रज्ञानाचा जो काही फायदा आहे आपल्या नदीजोड प्रकल्पांना होऊ शकतो. आता आपल्याकडे नदीजोड प्रकल्पांचं महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला आता सांगायला नको. नितीन गडकरींनी काय काय करून ठेवलेलं आणि त्याचा फायदा कसा कसा झाला आपल्याला. नॉर्वे आणि ते नॉर्डिक देश जे आहेत त्याच्या आजूबाजूला, काल मी बोललो होतो ब्ल्यू इकॉनॉमी. आता काय ते सांगतो तुम्हाला. 43 वर्षांनंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच नॉर्वे दौरा होता. भारताच्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्याचा वापर करून ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे ज्याला सागरी व्यापार आणि तिकडे चालणारं टुरिझम हे कसं वाढवायचं ते वाढवण्यासाठी आणि नॉर्वेच्या पेन्शन फंडातून भारतात 40 ते 50 हजार कोटींची गुंतवणूक आणण्यासाठी मोदींनी ते करार केले. त्यासाठी मोदी नॉर्वेत गेले होते. तिथे त्यांना तो प्रश्न विचारला गेला मानवाधिकारांचा, प्रेस फ्रीडमचा काय संबंध आहे. अरे आम्ही आमच्या देशाच्या भल्यासाठी चाललोय, तिथे आम्ही आमचे करार केले, ते तुमच्या समोर मांडले, तुम्ही कुठून पाकिटमार झाले मध्ये येऊन काही विचारताय. शेवटी ते सगळ्यांची जिरवायला कुठे गेले असतील तर इटलीला. इटलीसोबत स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप झाली. संरक्षण क्षेत्रात को डिझाईन आणि को प्रोडक्शनवर भर दिला जाणार आहे या समझोत्यांअंतर्गत. भारताची डिफेन्स निर्यात आधीच आपली 50,000 कोटींवर गेलेली आहे.
तिला यामुळे मोठी गती मिळणार आहे. त्याचप्रमाणे भारतीय नर्सेस आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष करार झालेत तिकडे, म्हणजे शिकायला जाणारी आपली पोरं. आता बोलणारे बोलतात करार तर कागदावर होतच असतात. वास्तवात हे करार किती प्रत्यक्षात येतात, म्हणजे यातले किती प्रत्यक्षात उतरतात. ग्लोबल ट्रेड ट्रॅकरनुसार भारताचे आंतरराष्ट्रीय करार प्रत्यक्षात येण्याचा जो काही रेशिओ आहे, जो दर आहे, तो 60 ते 70% आहे. उर्वरित 30% रेड टेपिझम, आपले जे बाबू लोक बसलेत ना, फाईल पे वजन रखो, आणि जागतिक घडामोडींचे अडथळे जे येतात त्यातून ते 30% ते थोडंसं मारलं जातं. म्हणजे ज्या दौऱ्यातून पुढील 3 ते 5 वर्षात किमान 2.5 ते 3 लाख कोटींची थेट उलाढाल आपल्या भारतीय बाजारपेठात तुम्हाला दिसेल. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, शेतीपुढची जी काही आव्हानं वाढलेली आहेत आपल्याकडे, वाढतायत दिवसेंदिवस, नोकऱ्या मर्यादित होत आहेत, आणि आरक्षण राजकारण यांचा जो काही तिढा आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तारीख पे तारीख त्यात मिळते आपल्याला. आता कोणी आरक्षणाची तारीख देत आहे, कोणी उपोषणाची तारीख देत आहे, कोणी आंदोलनाची तारीख देत आहे. अशा वेळी महाराष्ट्रातली बहुजन मंडळी, मराठी तरुण, तर यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यापार आणि उद्योगाकडे वळण्याची गरज आहे. जिथं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होत आहेत ना, जिथं नवीन टेक्नॉलॉजी येते ना, त्या आंतरराष्ट्रीय करारांचा जरा आपण अभ्यास केला पाहिजे मराठी तरुणांनी. लॉजिस्टिक, एक्सपोर्ट, इम्पोर्ट, हायटेक मॅन्युफॅक्चरिंग, डिफेन्स, सप्लाय चेन, हे जे काय आहे ना, यामध्ये मराठी पोरांनी पाय रोवायला हवेत. मराठी माणूस कल्पकतेनं आणि प्रामाणिकपणानं व्यापार करू शकतो, हे आजवर सिद्ध झालेलं आहे. कुठल्याही मराठी व्यापाऱ्याने कुणाला लुबाडलं, कुणाला बुडवलं, डुबवलं, असं एकही उदाहरण दाखवा मला. त्या बाबतीत आपण मराठी हे स्वच्छ चारित्र्याचे आहोत तसं बघायला गेलं. आपल्याकडे असे लोक भरपूर आहेत की जे स्वतः काहीच करत नाहीत, पण दुसरा आपल्या देशाच्या भल्यासाठी, प्रगतीसाठी काहीतरी करतोय, तर त्यात त्यांना मेलोनी दिसते, मेलोडी दिसते, तर कधी झालमुडी दिसते. पण या सगळ्यांची कान जाळणारा विकास पुरुष मोदी हा यांना असाच झालमुडी ते मेलोडी प्रवास करवत राहणार आहे दिवसेंदिवस. आता कसा झाला बघितला ना हा प्रवास. आधी बंगाल 10 रुपयात जिंकून घेतलं आणि इटालीला 100 रुपयात गुंडाळून टाकलं. झालमुडी ते मेलोडी कसा वाटला प्रवास तुम्हाला? कमेंट्स करून जरूर कळवा. आणि शेवटाला जे मी काय तुम्हाला सांगितलं ना की मराठी तरुणांनी हे जे काही सोशल मीडियावरती उपद्व्याप कालपासून चालवलेत ना, ते करण्यापेक्षा मोदी जे काही करून आलाय तिकडून 100 रुपयांच्या मेलोडीचं पाकिट देऊन, त्या करारांचा अभ्यास करा. त्यात जर काय आपल्याला सापडतंय, हे जर तुम्ही शोधून काढलं, त्याच्यावर काम केलं, आणि जर आपले उद्योगधंदे उभे केले ना, तर तुम्ही खरे मराठी, शिवरायांचे मराठी. आता मी मुद्दाम मराठा म्हणत नाही, मराठी म्हणतोय. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.